तर आज आपण मेंढीविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत आहे त्यांनी मेंढ्या केल्या आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू. तुमचं नाव सांगा सर. शिवाजी मसा मोठं सांगा. शिवाजी मसा मोरे सॉरी. सोनलवाडी. बरं किती मेंढ्या ते? ही 400 येते. 400 मेंढ्या. हाला तुम्ही दोघंच जण हो का? 4 जण आहे. 4 जण. शेजार मरगळे. हां. आपल्याला जर एक मेंढी एकाची म्हणली तर कितीला विकते? तशी कसं आहे 15-20 18पर्यंत जाते ना. 15-20-18 म्हणजे माल बघून. माल होऊन. आणि आता ह्या शेळ्याला तुम्ही मेंढ्याला काय टाकतो खाल? आता काय ज्वारीचं पालं म्हणा, गाजराचं, हां कांद्याची पात. सकाळी गेलेल्या हां. मक्का. आता ह्याच्यातले आपण मेंढ्याला 2 टाइम. हां. मेंढ्याला 2 टाइम. आता ही मेंढी गाप आहे का ही तुमच्या म्हटलं? पिते पिल्ले तिथे. आता गाभण मेंढी असल्या कशी ओळखायची? कुठले ते गाप ओळखू दे ती. दाखवत आहे त्यातले कुठले? गापावडे दाखव ती गाप. हे आहे का? नाही गापच आहे. हां ती गाप. हो. आता ह्याला कसं ओळखणार तुम्ही गापाहून नाही? पाणी अंगावर येतं जरा का सुटते. हां. आटते. आटले का परत ओळखू गाब राहिले. आता हे ते काय गाब आहे. ते गाब हे का? तर या मेंढीवर आपण तेज बघू शकता कसा असते कलर. त्या तेजमुळे ओळखू येणार ही मेंढी गाभण आहे का नाही. ती आता गाब गेली आटलेली. 2 महिन्याची गाब म्हणा गेला. आता ही पिल्लू किती महिन्याचा? ही बारकं ही हां. 2 महिन्याचा आहे. ही 2 महिने पिल्लू. हां. सकाळपारी बाबळीचा डाळा बिळा आणून टाकायचा. ज्वारी सरळ एवढी कपरी पेंट ठेवायची. पाणी ठेवायचं. वेळपर्यंत बांधून असते त्याचा. मेंढ्याचा रेट काय चालू आहे एका मेंढीला? जे पिल्ले आहेत सोबत 1-2 महिन्याची पिल्ली मागं असलेली शिजी हां 12-13पर्यंत जाते सध्या. हे पिल्ल्याच आहेत? नाही पिल्लू एक. पिल्लू वेगळं. आता एक मेंढी एकाची म्हणले निका गाभ असलेले 1-2 महिन्याची किंवा 15 तर 15पर्यंत. तुमचं उत्पन्न किती वार्षिक? तसं याचं काय अजून गणित गावलेलं नाही तरी 1,04,000. शेळ्या पण केलं वाटतं तुम्ही? हो शेळ्या घ्यायची. कुठली जात आहे शेळ्याची? दिशे देशी. परवडत ना म्हणजे फिरते ती नाही तिथं. लेंड्यात येऊन खाते एकच असेल घरी काय? इकडे नाही. इकडे नाही. इकडे शेतकऱ्यात. आता कुठून आलो तुम्ही? सांगोला. सांगोला बरोबर बाजार आहे वाटतं. होय आठपडी सांगोला. आमचा माल आठपडीला जातो ना सर्व.